माहीम पश्चिम येथील मखदूम स्टोर येथे 6:10 सिलेंडर ब्लास्ट झाला होता आणि या सिलेंडर ब्लास्टमध्ये पूर्ण दुकानाचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माहीम पश्चिम येथील जो मखदूम बाबा दर्गा आहे त्या दर्ग्याच्याच बाजूला मखदूम स्टोर जे आहे या स्टोरमध्ये 6:10 या ठिकाणी सिलेंडर ब्लास्ट झाला आणि या सिलेंडर ब्लास्टमध्ये संपूर्ण दुकानाचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण दुकानामधील एसी कॉम्प्रेसर त्याचसोबतच सर्व दुकान जे आहे ते जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये 3 गंभीर जखमी आहेत तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। 6:10 हा ब्लास्ट जो आहे तो सिलेंडरचा ब्लास्ट झाला। हे फूड स्टोर होतं, या फूड स्टोरमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवळपास 4 गाडी ज्या त्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि मग सिलेंडर ब्लास्ट झाल्यानंतर जी आग लागली होती ती देखील आग अग्निशमन दलाच्या वतीने नियंत्रणात आणण्यात आली आणि आता आपण जर पाहिलं तर दुकानातील सर्व सामान जे आहे ते फर्निचरचं सामान बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि जे 3 गंभीर जखमी आहेत त्यांना जवळच्या सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। त्याचसोबतच एकाचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स त्याचसोबतच अग्निशमन दलाच्या गाड्या अजून देखील उभ्या असल्याचं पाहायला मिळते। त्याचसोबतच मुंबई पोलिसांचा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे जखमी आहेत त्या जखमींना सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। कॅमेरामन रोहन पवार सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।